नमस्कार, मी पंजाब तक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। आजपासूनचा नवीन हवामान अंदाज लक्षात घ्यावा। आणखी 2 दिवस राज्यात मान्सून पूर्व राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो 29 मे 30 मे 30 31 आणि 1 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, हा पाऊस असा पडणार आहे म्हणजे विजेच्या कडकडाटासह पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, झाडाखाली उभा राहू नका। आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मान्सूनचं आगमन यावर्षी म्हणजे जवळजवळ तर केरळमध्ये 1 जून 2 जून 3 4 जून पर्यंत केरळमध्ये येईल आणि त्याच्यानंतर 5 ते 6 दिवस म्हणजे 8-9 नंतर आपल्या महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे। म्हणजे 8 पासून पाऊस सुरू 8 जून पासून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर 22 जून पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्सून पसरेल आणि 29-30 तारखेला 27-28-29 ला सगळ्यांच्या पेरण्या आटपतील। त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर त्यांच्या पेरण्या 10 जुलै ते 15 मध्ये होतील म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो आता पाऊस थोडा जवळच आलाय म्हणजे आज पाऊस आलाय म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमची शेतीची कामे आवरून घ्या। कारण की कसं आहे, आपलं शेत दुरुस्त असलं पाऊस कधीतरी आला तर आपण आपलं रेडी राहिलेलं जरुरी आहे। निसर्गाचं काम करतो म्हणून आपण आपलं शेतीचे काम केले पाहिजे म्हणून हे या व्हिडिओमध्ये व्यक्त करतो। परत एक सर्व शेतकऱ्याला सांगतो की यावर्षी जून मध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे सगळीकडेच पडणार आहे। म्हणजे यावर्षी खूप चांगली परिस्थिती आहे। म्हणजे मी खूप दिवसापासून म्हणत होतो की यावर्षी 8 जून नंतरच मान्सूनचं आगमन होणार आहे। तर योगायोगानं बघा तुम्ही 8 जूनलाच मान्सूनचं आगमन होईल।